सोलापूर शहरातील मार्केट यार्ड रोडवरील बोरामणी नाका परिसरात गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास मार्केट यार्डकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीचा अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। अपघातातील मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही। पोलिसांकडून दुचाकीच्या क्रमांकावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे। दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। बोरामणी नाका आणि मार्केट यार्ड परिसर हा नेहमीच वर्दळीचा असून तेथे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आता काय झालंय? आता ते गाडी इकडे आली, गाडी येताना माणूस त्या माणसाला गाडी घेऊन नाही माणूस जायला गेलं, दोन्ही माणसं एखाद्या पायावर गेल्या एखाद्या मग असं एवढा मोठा असं माणूस तर मरायला लागले तर काय करायचं लागलं? हा आम्ही बी येतो जातो, आमचं घर समोर जायचं की आज कुठवर आम्ही तर बघायचं सांगा। हे सगळं तुम्ही हे काढायला पाहिजे, काय अतिक्रमण काढायला पाहिजे म्हणतो। हे अतिक्रमण सगळं काढायला पाहिजे। हे रोड वाढवा तुम्ही, लोक मरायला लागले ही रोड वाढवा। महापालिकेनं निर्णय द्यायला पाहिजे, महिला बंद करणार आहे नाही म्हणणार